राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी आज अकोल्यात फोडली गेली। मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले होते, आपल्याला पाहायला मिळत होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे सर सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवरती हल्ला झाला, मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले, तुमच्यासोबत सत्तेमध्ये आहेत, म्हणजे किंबहुना राज ठाकरे यांनी सत्तेला पाठिंबा दिलेला होता, आज अमोल मिटकरींच्या गाडीवरती हल्ला झाला, कसं पाहता या सगळ्या घटनेकडे? आम्ही जो पाठिंबा दिलेला तो मोदींना दिलेला, मोदींच्या पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिलेला। आणि मुळात विषय असा आहे की आम्ही समजा त्यांच्या बरोबर असं 1 मिनिटासाठी तुम्ही गृहीत धरलं तर आमच्या साहेबांवर वाटेल ते बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला। त्या क्रियेला प्रतिक्रियाही होणार। तुम्ही जर तुमची पातळी सोडून जर साहेबांबद्दल बोललात तर आमच्या महाराष्ट्र सैनिक गावोगावी आहे, प्रतिक्रिया होणारच। मात्र एका आमदारावरती, संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीवरती असा हल्ला होणं, एकंदरीत याकडे कसं पाहता?